नमस्कार मंडळी. जगात अशा काही नोकऱ्या आहेत ज्या ऐकल्या की वाटतं ही खरंच नोकरी आहे का? आणि आज आपण अशाच एका नोकरीबद्दल बोलणार आहोत जिथे तुम्ही समुद्राच्या मध्ये लाईट हाऊसवर राहताय आणि ते पण एकटे, आणि त्यासाठी मिळतोय जबरदस्त पगार. चला तर मग जाणून घेऊया या लाईट हाऊस कीपर ही जगातील सर्वात महागडी आणि ॲडव्हेंचर नोकरीबद्दल. जाणून घेऊया ही नोकरी म्हणजे नेमकं काय आहे. लाईट हाऊस कीपर म्हणजे एक अशी व्यक्ती जी समुद्रातल्या लाईट हाऊसवर राहून त्याची देखभाल करते. समुद्रातून येणाऱ्या जहाजांना मार्गदर्शन करणारा एक प्रकाश तो कायम चालू ठेवणे गरजेचं आहे. त्यामध्ये सिस्टम तपासणे आणि हवामानाची नोंद ठेवणे हे त्यांच्या जबाबदाऱ्या असतात. थोडंसं जाणून घेऊया ही नोकरी इतकी महाग का बरं. ही नोकरी इतकी महाग असण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तिचं धाडसपूर्ण आणि एकाकी स्वरूप. बऱ्याच वेळा तुम्हाला समुद्रातल्या एकट्या बेटावर आणि तुफानात किंवा हजारो किलोमीटरवर दूर राहावं लागतं. ना इंटरनेट नाही, ना फोन नाही, फक्त तुमचं आणि निसर्गाचं नातं. यासाठी काही देशामध्ये या नोकरीसाठी $10,000 जास्त पगारही दिला जातो. या ठिकाणी तुम्हाला एकटं राहावं लागतं. तुमच्या मनावर तुम्ही कधीही झोपू शकता, कधीही उठू शकता. तुमच्या मनानं जे आवडेल तुम्ही त्या ठिकाणी करू शकता, पण एकटे. त्या ठिकाणी तुम्हाला सोबत कोणीही राहणार नाही. म्हणूनच तुम्हाला अशा प्रकारच्या लाईट हाऊस कीपरवर काम करण्यासाठी 10,000 पेक्षाही जास्त डॉलर पगारी दिली जाते. आता जाणून घेऊया अशा भल्या मोठ्या पगाराच्या नोकरी कुठं उपलब्ध आहेत, ज्यामध्ये ना तुमचा कोणी बॉस आहे, ना कोणी एम्प्लॉई आहात. तुम्ही तुमच्या स्वतःचे बॉस आहात, तुम्ही तुमचा स्वतःचे मालक आहात, तुम्ही तुमच्या स्वतःचे नोकर आहात. जे काही करायचं तुम्हाला एकटे करायचं. अशा नोकरीमध्ये काम करण्याची इच्छा कोणाची होत नाही. पण या ठिकाणी काम करण्याच्या अगोदर आपलं मानसिक धैर्यसुद्धा चांगलं असायला पाहिजे. या प्रकारच्या नोकऱ्या अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि काही युरोपियन देशामध्ये अजूनही काही लाईट हाऊसेस आहेत जे मॅन्युअली ऑपरेट होतात आणि तिथे कीपर्स म्हणून लागतात. आता जाणून घेऊया या नोकऱ्या मिळतात कशा. तर ही नोकरीसाठी तुम्हाला विशेष ट्रेनिंगही दिले जातं, जसं की मरीन नेव्हिगेशन, इलेक्ट्रिकल सिस्टमची माहिती असणं, इमर्जन्सी हँडलिंगची माहिती असणं आणि काही ठिकाणी स्कुबा डायव्हिंगसारखी कौशल्यही लागतात. ही नोकरी जास्त करून कॉन्ट्रॅक्ट बेस्ड असते आणि ती मिळवण्यासाठी संबंधित देशाच्या मॅरिटाईम अथवा कोस्टल अथॉरिटीकडून एक नोटिफिकेशन येतं. नोटिफिकेशन आल्याच्यानंतर तुम्हाला ते अप्लाय करावं लागतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर त्याची संपूर्ण माहिती करून घेऊनच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. लाईट हाऊस कीपरसाठी पात्रता आणि स्किलची काय गरज आहे तर पहा, सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी असतं मेंटल टफनेस आणि सेल्फ रिलायन्स. कारण की ज्या ठिकाणी तुम्ही काम करता तुम्हाला बोलणारं कोणी नाही, तुम्हाला सोबत देणारं कोणी नाही, ना तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईल नाही. म्हणून तुम्हीच तुमचे स्वतःचेच मित्र म्हणून तुम्हाला राहावं लागतं. म्हणून तुम्ही आता मेंटल टफनेस असणं गरजेचं आहे. त्यानंतर मरीन सिस्टीम आणि लाईट मेकॅनिझम समजून घेणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यानंतर इलेक्ट्रिकल आणि सिग्नलची बेसिक ज्ञान तुम्हाला या लाईट हाऊस कीपरवर काम करण्याच्या अगोदर असणं गरजेचं आहे. त्यानंतर एमर्जन्सी रिस्पॉन्स शिकलं असणं गरजेचं आहे. जर एखाद्या वेळेस एमर्जन्सी काही आलं तर तुम्हाला धैर्य न सोडता इमर्जन्सी हँडल करता येणं गरजेचं आहे. कारण की समुद्रामध्ये उंच उंच लाटा येतात, त्यावेळेस माणूस प्रत्येकजण घाबरत असतो. तिथे राहण्याची तयारी तुमची असणं गरजेचं असते. या पात्रता जर तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही या लाईट हाऊस कीपरची नोकरी करू शकता. लाईफस्टाईल आणि अनुभव. तुम्हाला दिवस रात्र एकाच ठिकाणी राहायचं असतं. पावसाळा असो, वादळ असो, उन्हाळा असो, सगळं झेलावं लागतं. पण निसर्गाच्या इतकं जवळ राहण्याची मजा काही औरच आहे. काही लाईट हाऊस कीपर्स आपले अनुभव ब्लॉग्स, व्हिडिओज किंवा पुस्तकाद्वारे शेअर करतात. ते वाचणं म्हणजे थेट एका ॲडव्हेंचर सिनेमात शिरल्यासारखं असतं. भारतात ही नोकरी आहे का तर याचं उत्तर आहे हो. भारतात ही नोकरी डायरेक्टरेट जनरल ऑफ लाईट हाऊस अँड लाईट शिप्स DGLL अंतर्गत येते. भारतातल्या कोकण किनारपट्टी, गुजरात, केरळ आणि तमिळनाडू किनाऱ्यावर काही लाईट हाऊसेस अजूनही ऑपरेट केली जातात. पण इथे पगार मात्र तुम्हाला $100 इतका नसला तरी सुरक्षित सरकारी नोकरी, क्वार्टर्स आणि विविध फायदे तुम्हाला भारतामध्ये मिळतात.
तर मित्रांनो, ही होती लाईट हाऊस कीपर या जगातील सर्वात वेगळ्या आणि महागड्या नोकरीची कहाणी. तुम्हाला ही नोकरी करायची वाटते का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच भन्नाट विषयासाठी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.